तर ठाकरेंना आता राम आठवतोय, भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। सोडलं, हिंदुत्व सोडलं। अरे आम्ही हिंदुत्व सोडूच शकत नाही, पण आज मला भाजपला विचारायचंय, तुम्ही का हिंदुत्व सोडलं? सतीश महाना आणि ते म्हणतायत की ज्यांनी सच्चे श्रद्धा काय भाव के साथ, म्हणजे श्रद्धेने ज्यांनी पैसे दिलेले नाहीत त्यांचे पैसे चोरीला गेलेत, आमचे पैसे तसेच आहेत। आणि ज्यांचे पैसे चोरीला गेलेत असं वाटत असेल त्यांना माझ्यासारखे करोडो लोक पैसे द्यायला तयार आहेत। राम मंदिर ही तुमच्या बापाची जागीर नाहीये। आम्ही सुद्धा राम भक्त आहोत। अनेक जण जे साधू आहेत ते आज राग व्यक्त करतायत, संताप व्यक्त करतायत। आणि एका साधूने तर सांगितलं, हे तो मंदिर नाहीये, हे तर म्हणे पैसा गोळा करण्याचं केंद्र झालेलं आहे भाजपचं, एटीएम। आणि मग आणखीन काही जण म्हणाले की तिथे जो काही पैसा गोळा केला गेला, तिथे जो काय तिजोरीवरती डल्ला मारला गेला, त्यातून आमदार खासदार विकत घेतले गेले। जेव्हा राम मंदिर बांधलं गेलं त्यावेळेला काँग्रेसवर बहिष्कार टाकला, हे त्याच्या सोबत होते, तिथे कोणी त्यावेळेला गेले नाही। जो जाईल त्यावर कारवाई होईल असं काँग्रेस अध्यक्षांनी फरमान काढला राष्ट्रीय। आणि आता तुम्ही काय रामराम करतायत? आता काँग्रेसला आता राम आठवतोय, आता शिवसेना जी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेली आहे त्यांना सुद्धा तर राम आठवतोय। मला वाटतं यांनी आता किती काही केलं तरी यांच्या मदतीला कोणी राम धावून येणार नाही।